मैत्रिणींनो, घटस्थापनेचा आजचा आहे 5वा दिवस आणि 5व्या दिवशी तुम्ही बघू शकता धान्य किती छान उगवलेलं आहे. आज आहे 5वी माळ आणि देवीचं रूप आहे स्कंदमाता आणि आजचा नैवेद्य आहे देवीसाठीचा तो आहे केळीचा. आणि आज सप्तशती पाठाचा अध्याय घेते आहे श्रीदेवी महात्म्य प्राकृत सप्तशती अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वते नमः. सुरथ राजा कृपापात्रा मेधा एकवीच देवी चरित्रा मार्कंडेय शिष्य पवित्रा कथा विचित्र सांगत असे सूत शौनका करी कथन सर्व ऋषी करीती श्रवण तिची कथा तुम्हा सांगेन एकाग्र चित्ते श्रवण करा. रणी पडिल्यावरी चंड मृत्यू पावला असता मुंड उरले सैन्य जे का प्रचंड रणी पडले असताही तो दैत्येश्वर शुंभ जाण तत्काळ झाला क्रोधायमान तैसा निशुंभ ही आपण क्रोधायमान झाला. ते दोघे प्रतापी केवळ ज्या पुढे काळही कांपे चळचळ शुंभे बोलावनी दैत्य दळ त्या ते सांगता झाला. दैत्यांमध्ये थोर थोर शायसी मुख्य सरदार उदायुध नामे असुर किंवा उदायू असतीजे ते आपापली दळे घेऊन आजी निगोथ युद्धा लागून चंडिकेशी युद्ध निर्वाण करणे आहे रणांगणी. आजी माझे आज्ञे करूनी निघावे शस्त्रास्त्रे घेऊनी पाठीमागे न राहावे कोणी हिची आज्ञा समजता. कंबू संख्येचे असुर 84 महासरदार अथवा जे कंबू नामे दैत्येश्वर राजे म्हणवती आपणा. जे युद्धी महादुर्धर प्रलय रुद्रासारिखे क्रूर असंख्य सैनेचा अधिकार एका जवळीके. ते सर्व आपुली सैन्य घेऊनी आजी निघोत युद्धा लागुनी शस्त्रास्त्री युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे. दैत्य कुळे 50 प्रबळ कोटी वीर्य नामे केवळ अथवा 50 कोटी सकळ असुर कुळे जाणावी. पोट भेदे करुणी अर्थ तो तेथ काढिला यथार्थ ज्यासी ये संशय त्याने भाष्यार्थ अवलोकन करावा. असो 50 कोटी असुर कुळ तितुकेही राजे सकळ महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळासी असंख्य सैन्याचा अधिकार एकासी असे साचार. ते आजी निघोत सत्वर युद्धा लागी सज्जोनी धौम्र नामाचे दैत्य अद्भुत त्यांची कुळे असती शत ती युद्धा लागी सत्वर निघोत माझे आज्ञे करून या. एका कुळाची संख्या अनेक एकोत्तर शत राजे सकळ तो सर्व आप्तांचा मेळ कुळ ऐसे म्हणती तया. कुळ पुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणती यथार्थ असुर शुंभ बोलिला समर्थ तेची ऐका सर्वही. कलकाचे वंशी जाहले कालक नामाते पावले जे काळा ते कथू लागले कोठे पळसी म्हणून. ते कालक महाअसुर युद्धा निघोत सत्वर स्वसैन्य घेऊन अपार चंडिकेशी झुंजावया. दुर्हदाचे वंशी जन्मले दौर्ह ऐसे नाम पावले आजी युद्धी निघोत भले सैन्यासहित आपुल्या. ते मरुवंशी जन्मती मौर्व नामाते पावती ते युद्धा निघोत निश्चिती आजी आपुल्या सौन्मानिशी. जे कालिका वंशी उत्पन्न कालिकेय नामाभिधान ते सर्व ही असुरगण युद्धा लागी निघोत की हिची आज्ञा समस्तांसी युद्धासी निघावे वेगेसी घेऊन या पार स्वसैन्यासी देवीसह युद्ध करा. या परी सर्वाम आज्ञापून असुरपती शुंभ जाण जयाचे भयकृत शासन तोही निघता जाहला. असंख्यात महावीर घेऊन निघाला सत्वर चतुरंग सेना अपार अंत नाही मोजिता. ते सैन्य अतिभयंकर अनेक मायावी असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालिले. असंख्य असुर घेऊन शुंभा असुर आला युद्धा लागुनी ऐसे चंडिकेने पाहुनी टनत्कार करीती झाली. देवी धनुष्याचा टणत्कार तेणे भरले सर्व अंबर भूमीसी कंप सुटला थोर शेष धरू शकेना. त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी त्यांत घंटानाद ते काळी करीती झाली जगदंबा. धनुष्य सिंह घंटाचा ध्वनी नाद भरला दिग्गज करणी तो नाद ब्रह्मांडे ऐकुनी देव भयभीत झाले. तेव्हा पसरोनिया मुख चामुंडा देती झाली हाक भयभीत 14 लोक होते झाले ते धवा. त्यात वाद्यांचे घनचक्र दैत्यांच्या हाका आणि वार दिग्गज शेष काळ समुद्र टाकू पाहती मर्यादा. देवी सिंह काली चंडिका अवघी मिळून या देखा महाक्रोधे दैत्या सकळिका नाश इच्छिती जाहली. त्यानंतर नरेंद्रा जाण जे होते जाहले वर्तमान सांगतो मी तुझ लागून एकाग्र चित्ते अवधारी. सर्व दैत्यांचा व्हावा नाश व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष म्हणून शक्ती अवकाश सर्व देवांच्या पातल्यातई. ज्या देवांचे जैसे रूप बळ तैशाची त्यांच्या शक्ती केवळ हरिहर ब्रह्मादी सकळ शक्ती रूपे पातले. इंद्र स्कंद वराह नरसिंह याही देवांच्या शक्ती सर्व घेऊन आपापले वैभव रूपभूषण वाहनादी
चंडिकेसी सहाय्य होऊन करावे दैत्यांचे निर्मूलन. या स्तव शरीरांपासून निघून युद्धाला घी पातल्या. हंसयुक्त विमानी बैसली, स्फटिकमाला हस्ती धरली, कमंडलूने शोभा दाविली. एक हस्ती जियेच्या ऐसी ब्रह्मादिक ब्रह्माणी, ब्राह्मी म्हणती तिये लागुनी. चतुर्मुख रूप धरून युद्धा लागी आली असे. माहेश्वरी शक्ती जाण वृषभारूढ आली होऊन. एक हस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली. सर्पांची वलय भूषणे बहुत, चंद्ररेखा भाळी शोभत. युद्ध करावे दैत्यांप्रत म्हणून येती जाहली. कुमाराची शक्ती जाण षण्मुखे शोभे आपण. हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बैसली. 30 स्कंदाचे रूप धरुनी देवीसी सहाय्य जाहली येऊनी. असुरांच्या वधा लागुनी येती जाहली कौतुके. तैसीच वैष्णवी शक्ती गरुडावरी जाहली बैसती. शंखचक्र गदा शार्ग हाती खड्गधारी पातली. यज्ञवराहाचे रूप जाण घेता जाहला नारायण. ती वाराही शक्ती आपण येती जाहली युद्धासी. नारसिंही नृसिंहाची शक्ती येती जाहली साची. जिचे जटेने ताडितांची रिचवली नक्षत्रे. निघाल्या तेजाच्या त्या ह्या तेणे विजा जाती कर्पोनिया. दैत्य जळती ठाईंचे ठाया पळू लागले सर्वही. वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरावतारूढ शोभती. सहस्त्र नेत्रे विराजती शक्र जैसा तैसी असे. या प्रकारे तुक्या शक्ती मिळाल्या असता निश्चिती. तेथे प्रकटला उमापती प्रलय रुद्र त्या काळी. सर्व शक्तींसहित जाण मिळवणी बोले पंचवदन. आता करावे दैत्य हनन चंडिके त्वा निर्धारे. इतुक्यात देवी देहापासून निघाली शक्ती अतिभीषण. तिचेही नाम चंडिका जाण अनंत शिवा वेष्टीतची. ती अत्युग्र शक्ती भारी असंख्यात गर्जना करी. म्हणे सदाशिवा उधारी दूतत्व तुम्ही करावे. मी असे अपराजिता तू धूम्र जटिल तत्वता. ईशान शंकर तू अनंता तरी एक आता करावे. दूत होऊनी जाई वेगी शुंभ निशुंभाचे पार्श्वभागी. अतिगर्विष्ठ दानवा लागी बोध तुवा करावा. अन्य ही जे जे दानव तया संगे असती सर्व. त्या सर्वांशी असम्य भाव होय ऐसे करावे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पाताळा लागी जावे. देवांनी यज्ञ भाग सेवावे उचित या काळी. जीविताची आस्था असेल तरी हेची तुम्ही कराल. नाही तरी मृत्यू पावाल संशय नाही सर्वथा. तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल अतिदारुण. तरी माझ्या शिवा संतापून मास तुमचे भक्षोत काम. देवीने या प्रकारे सांगून शिवासी पाठविले जाण. म्हणून तिचे नामाभिधान शिवदूती जाहले. ती शिवदूती शिवरूपिणी विख्यात होती जाहली जने. असो तेव्हा शिव जाऊनी दैत्यासी सांगता जाहला. तुम्ही जावे पाताळासी इंद्रे भोगावे स्वर्गांसी. ऐसे ऐकूनी दैत्यासी क्रोध येता झाला. युद्ध करावया लागुनी असंख्यात शस्त्रे सज्जूनी. जेथे होती कात्यायनी तेथे पातले सर्वही. कतराज ऋषीचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र. त्यात उत्पन्न झाली पवित्र म्हणून कात्यायनी ती. त्या देवीवरी असुरपती नाना शरवर्षाव करीती. शूल परशु चक्र शक्ती आणि ती तेव्हा निशंक गुप्त प्रकट युद्ध करीती. दैत्य अनेक स्वरूपे धरीती. विचित्र आसुरी माया दाविती. नाना वाहिनी बैसुनिया देवी आपल्या शरे करून. सर्व ही टाकी निर्दाळून. तेव्हा देवीची लीला पाहून आश्चर्य करीती सुरवर. तैसीच अग्र भाली काली शूल घाये करी विकळी. खट्वांग ताडणे दैत्य मेळी प्राण टाकिले क्षणार्धे. ब्रह्मशक्तीने जल शिंपून किती एकांचे घेतले प्राण. तथापि कमंडलू पूर्ण जल काही आटेना. रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूळ विध्वंसिले असुर दल. वैष्णवी चक्रे दैत्य तत्काळ असंख्यात निविटितसे. कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकुनी दैत्य संहारी. इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्य आटीत तेधवा. रक्ताचे पूर वाहती दैत्य पडले नेणो किती. मार्ग तेव्हा न चले निश्चिती. कबंधे नाचती अपार. गजरथ अश्वपदाती वीर रक्तपुरी वाहती अपार. वाराहीने मारुनी तुंड प्रहार दैत्य अपार मारिले. दाढे करुनी चक्रे करुनी वाराही टाकी संहारुनी. नृसिंह शक्ती विदारुनी नखे दैत्या मारितसे. तैसेची तेने ते काली असंख्य बक्षिल्या दैत्यावली. जिच्या तेजाची अनली दग्ध होती क्षण मात्रे. नृसिंह शक्तीची गर्जना ऐकूनी दैत्य टाकीती प्राणा. चंडाट्टहास करिता नाना दैत्य पडती रणभूमी. शिवदूती नादे करून दैत्य टाकी संहारून. भूमीसी पडले ते भक्षोन निर्मूल केले सर्वही. असो या प्रकारे मातृगण क्षोभ पावला अतिदारुण. ऐसे पाहता दैत्य जाण पळते जाहले दशदिशा. पळाले पाहुणे असुरराज मग धावला रक्तबीज. क्रोधे युद्ध करावया सहज देवी सवे ते धवा. त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी. त्या सारिखा दैत्य तत्क्षणे उत्पन्न होय ऐसा तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लागता क्षण. इंद्रशक्तीने वज्र मारून ताडन केले तयासी.
तेव्हा सहजची रक्त पडता भूमी दैत्य उद्भवले तद्रूप पराक्रमी. ते शस्त्रे घेऊन युद्धधर्मी प्रवर्तले सर्वही. त्यांच्याही देहापासून निश्चित जितुके रक्तबिंदू पडत तितुके दैत्य होती समस्त रक्तबीजासारिखे. त्याच सारिखा पराक्रम क्रोधाने करीती संभ्रम. नाना शस्त्रे लक्षोनीवर देवी लागी ताडिती. ऐंद्रीने वज्रे करून रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण. रक्त पडतांची दैत्य उत्पन्न सहस्रावधी जाहले. वैष्णवी मारी चक्र धरून इंद्रशक्ती गदेने करी ताडन. रक्त पडता भूमीसी जाण असंख्यात होती ते. कुमार शक्ती, वराह शक्ती, रुद्रशक्ती, नृसिंह शक्ती, चामुंडा आणि शिवदूती युद्ध करिता जाहल्या. आपापली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगण. परी दैत्य असंख्यात होऊन जग सर्व व्यापिले. तेव्हा ऐसे कौतुक जाहले स्वर्ग मृत्यू पाताल व्यापिले. स्थान रीते नाही राहिले या त्रैलोक्या माझारी. रक्तबीज जिकडे तिकडे पाहुणे देवांसी पडले सांकडे. ब्रह्मादी भयचकित वेडे होते जाहले सर्वही. ऐसे पाहुणे तेव्हा चंडिका काली ते बोलती जाहली देखा. म्हणे मुख पसरोनी सकळिका रक्तबिंदू ते प्राशन करी. रक्तापासून उत्पन्न असुर त्यांते भक्षण करी सत्वर. तुझ सांगितला हा प्रकार करिता मरण पावेल तो. ऐसे सांगोनी देवी तत्वरित शूल घेऊन असे मारित. काली मुख पसरोनी गिळीत रक्तबिंदू ते काली. रक्तबिंदू न पडे मही तेव्हा दैत्य आटले सर्वही. असंख्यात बक्षिले पाही मुख पसरोनी कालीने. एक उरला तो गदापाते ताडिता जाहला देवी ते. देवी न गणोनिया त्या ते ताडिती जाहली पुनरपी. त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तकण कालीचे मुखी पडता उत्पन्न मुखात दैत्य जाहले. त्या ते चावणी काली भक्षित जे जे रक्ताने उत्पन्न होतं. एवं चामुंडेने समस्त रक्त त्याचे भक्षिले. देवीने शूलादी बाण त्याचे मारुने पाडिला भूमीसी. तेव्हा जय जयकार आकाशी पुष्प वर्षावही जाहला. सर्व देवांते हर्ष जाहला. मातृगणही नाचू लागला. रक्तप्राशने मदतयाला होता जाहला बहुसाल. असो या प्रकारे करून केले रक्तबीजाचे हनन. आता पुढील अध्यायी मरण निशुंभाचे होईल पै. व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने जैसे बोलविले तैसेचे येथे निरूपले. संशय नाही सर्वथा याचे करिता श्रवण पठण. सर्व संकटे जाती निरसून श्रवण करी देवी आपण भक्तांजवळी बैसुनिया. चंडिके तुझ नमस्कार माझे असोत वारंवार. राम तव चरणांचा किंकर शरणागत सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने रक्तबीजवध नाम अष्टमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री चंडिकाय नमः. शौनकादी म्हणती सुतासी. सुरथ राजा म्हणे मेधा ऋषी. विचित्र हे आख्यान आम्हासी निरूपेले स्वामिया. देवीचे हे चरित्र अगाध त्यात रक्तबीजाचा वध. तो आम्ही ऐकला सावध. चित्त आपले करुनिया पुन्हा ऐकावया लागून इच्छित असे माझे मन. रक्तबीज पावलिया मरण पुढे काय वर्तले. शुंभ निशुंभ दोघे परम काय करीते झाले कर्म. त्यांचा आम्हा युद्ध धर्म निरूपावा स्वामिया. ऋषी म्हणे नृपा लागुनी आता सावध व्हावे मनी. रक्तबीज पडतारणी सर्व सैन्य विध्वंसिले. नाश झाला आहे पाहून क्रोधे भरला निशुंभ जाण. रागी निशुंभ ही तत्क्षण युद्धालागी निघाला. त्याच्या उभय भागी अग्नपृष्ठी असंख्य निघाले असुर जेठी. क्रोधे चावनी ओष्ठपुटी देवीवरी चालिले. शुंभ ही घेऊनी असुरसेना क्रोधे निघता जाहला रणा. युद्ध देऊनी मातृगणा देवीवरी धावला. तेव्हा शुंभ निशुंभाचे युद्ध देवीशी झाले निकराचे. भय हे करुनी सकळ दैवांचे धैर्य खचले सर्वही. बाण पर्जन्याच्या धारा त्या माझी शिरे वर्षती गारा. शुद्ध जळाचे एकसरा चालिले पूर तुंबळ. गज तुरंग रथांसहित पदातीही चालिले वाहत. असंख्य असुरांचा होय घात प्रलय थोर वर्तला. देवीने सोडून आपले बाण छेदिले दैत्यांचे शरण निर्वाण. शुंभ निशुंभाचे अंगी जाण ताडन करीती जाहली. खड्ग घेऊनी तीव्रधार निशुंभ धावूनी सत्वर. क्रोधे सिंहाच्या मस्तकावर ताडन करिता झाला. मग देवीने तीव्र शरे करून खड्ग पाडीला छेदुनी. अष्टचंद्र रेखित जाण ऐसी ढालही छेदिली. ढाल तलवार छेदिली पाहुनी शक्ती मोकलिली. जिची त्रैलोकी प्रभा पडली कडकडोनी आली ती. तव त्या शक्ती ते पाहून देवीने सोडिली सुदर्शन. वरचेवरी द्विधा करून क्षणमात्रे टाकिली. निशुंभ क्रोधावला ते अवसरी. त्रिशूल टाकीला देवीवरी. देवीने तो मुष्टीप्रहारी चूर्ण केला क्षणार्धे. मग गदा तोलुनी असुर टाकीता झाला देवीवर. ती देवीने त्रिशूल सत्वर भस्म केली क्षणमात्रे. त्यानंतर परशु घेऊनी धावता जाहला तये क्षणी. देवीने तीव्र बाण मारुने भूमीवरी मूर्छित पाडिला.
निशुंभ पडता भूमीवरी, क्रोधे शुंभ धावला सत्वरी, बैसुनिया रथांतरी आयुधे धरी करात, अष्टभुज तया लागून त्यात अतुल अष्टयुद्धे जाण, त्याही व्यापून या सर्व गगन शोभता झाला ते काळी. शुंभ आला हे देखून देवीने शंख वाजविला पूर्ण, धनुष्य टनत्कारे करून ब्रह्मांड हे गाजविले. त्यात घंटानादाचा ध्वनी, नाद भरला दिग्गज करणी, तो नाद असुर ऐकुनी पाठी दडती शुंभाच्या. त्यात वाद्यांचा घोष अपार, असुर गर्जती भयंकर, स्वर्ग मृत्यू पाताळ अंबर नादे भरले सर्वही. त्यात सिंहाचे आरोळी, नाद भरला ब्रह्मांड गोळी, प्रतिध्वनी अंतराळी भयंकर जाहला. पृथ्वी थरारली अंतरी, शेष टाकूप आहे सत्वरी, चतुर्दश लोकांभितरी प्रलय काल वर्तला. दिग्गज झाले मूर्छागत, इतरांचा झाला अंत, गत प्राण असंख्यात दैत्य झाले ते काळी. त्यात काली उड्डाण करून, दोही कराते उभारून, आकाश पृथ्वी ते ताडन करीती झाली ते काळी. ब्रह्मांड गर्जिले ऐसा नाद, पूर्वी जाहला जो प्रसिद्ध, कालीची गर्जना अगाध पूर्वनाद लोपला. त्यात शिवदूतीची गर्जना, त्रास पावली असुरसेना, क्रोधावला शंभुराणा, मारू पाहे देवी ते. देवी म्हणे तया लागून, तिष्ठ तिष्ठ असुराक्षण, सर्व देवांनी मिळून जय शब्द केला ते धवा. शुंभ धावनी तीव्र शक्ती, टाकीता झाला देवीवरती, जिच्या ज्वाला आकाशी धावती प्रलय अग्निसारिख्या. तैसीच देवीने शक्ती सोडून, तिचे केले निवारण, शुंभाच्या सिंहनादे करून लोकत्रय व्यापिले. त्याच्या सैन्याचा शब्द दारुण, मारा म्हणून उठला जाण, शुंभाच्या शब्दाते जिंकून शब्द झाला त्रिलोकी. शुंभे असंख्य बाण सोडिले, देवीने छेदुने टाकिले, देवीचे सहस्त्र शर वहिले, शुंभे छेदिले क्षण मात्रे. मग देवी क्रोध पावणे, शूळ मारिती जाहली ते क्षणी, तेणे शुंभ मूर्छा येऊनी भूमीवरी पडियेला. तो इतुक्यामध्ये जाण, निशुंभ जाहला सावधान, मग हाती धनुष्य घेऊन बाण सोडी चपलत्वे. चंडिकेते आणि कालिते, सिंह आणि इतर शक्तींते, असंख्य बाण मारुनी त्वरिते व्याप्त करिता झाला. निशुंभ अत्यंत मायावी जाण, दशसहस्त्र भुजे करून, 10 सहस्त्र चक्रे सोडून देवी झाकली तयाने. तेव्हा देवी क्रोध पावली, असंख्य बाण सोडती जाहली, दशसहस्त्र चक्रे छेदिली क्षण मात्र न लागता, आणि आपुले बाणे करून टाकिले त्याचे शर छेदून. निशुंभ क्रोधायमान गदा घेऊनी धावला, गदा प्रेरुनी चंडिकेवरी. निशुंभ तेव्हा गर्जना करी, देवीने तीव्र खड्गधारी गदा छेदुनी पाडिली. इतुक्यात घेऊन या शूळ निशुंभ धावला तत्काळ, तव देवीने हृदय कमळ शूळ प्रेरुनी फोडिले. तयाच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाण, महापराक्रमी बलसंपन्न तिष्ठ तिष्ठ बोलिला. सवेची चंडिकेने हास्य करुनी, क्रोधे खड्ग मारिला धावनी, निशुंभाचे मस्तक छेदुनी धरणीवरी पाडिले. तेव्हा असुरदळी हाहाकार, अकांत वर्तता झाला थोर, निशुंभ राज महाअसुर समरांगणी पडियेला. 9 कोटी मूर्ती समवेत, 64 कोटी चामुंडा सहित, देवी रणांगणी विलसत अनंत शक्ती जियेच्या. स्वर्गलोकी आनंद थोर, देव वर्षती पुष्पभार, लागला वाद्यांचा गजर स्तवन करीती सर्वही. त्यानंतर देवी वाहन सिंह क्रोधावला दारुण, असंख्य असुरांते भक्षून टाकीता झाला क्षण मात्रे. तैसीची काली शिवदूती, झाली असुरांते भक्षिती, कौमारीने टाकुनी शक्ती कोट्यावधी मारिले. ब्रह्मशक्तीच्या मंत्रबळे असंख्यात ग्रासिले काळे, माहेश्वरीच्या त्रिशूळे भस्म झाले रणांगणी. महिषारूढ ते वाराही, असुर मारिले तुंडघाई, दैत्यांते खंडविखंड पाही वैष्णवी करी चक्राने. इंद्रशक्ती वज्र सोडून, तेव्हा असुरांसी करी रण, किती एक गेले मरोन दृष्टीपाते नृसिंहींच्या. तेव्हा किती एक नाश पावले, कित्येक रणातुनी पळाले, कित्येकांचे तुटूनी गेले हस्तपाद रणांगणे. किती एक कालीने बक्षिले, काही शिवदूतीने विनाशिले, किती एक सिंहाने खादले विध्वंसिले सर्वही. सर्व देवा हर्ष झाला, मातृगणही आनंदला. असो या प्रकारे झाला निशुंभ वध त्या समरी. आता पुढील अध्यायी जाण, शुंभ रणी पावेल मरण, हे महासरस्वतीचे आख्यान सांगता जाहलो तुझ लागी. हे महात्म्य सुरस बहुत, तैसेची पवित्र निश्चित, श्रोता वक्त्यांसी करुणी पुनीत सद्वासनापूर्वी पै. व्यासे जैसे वर्णन केले, तैसेचे येथे निरूपिले, त्याच्या श्रवण पठणे वहिले देवी संतुष्ट होत असे. त्या देवीचे नमस्कार माझे असोत निरंतर, तिचे पदस्मरणे सादर राम मानसी लावी की. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने निशुंभासुरवध नाम 9मोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.